आता हिंदीची सक्ती लादण्याचं काय कारण आहे? की एक भाषा, एक धर्म, एक झेंडा बालमानस शास्त्राच्या विरोधात आहे। भाषेच्या आडून जातीचं, वर्गाचं आणि पुरुष सत्तेचं वर्चस्व कायम करण्याचा हा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे की हिंदी देवेंद्रांनी आणली तर मराठी काय चोरांनी वापरायची का? मराठी भाषा आणि संस्कृती टिकण्यासाठी हिंदीची सक्ती रद्द झाली पाहिजे। तर सरकारनं असं सांगावं की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही मराठी शिकवणार आहोत, गुजरातमध्ये तामिळ शिकवणार आहोत, बिहारमध्ये कन्नड शिकवणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। हिंदी सक्तीचा विरोध जो आहे तो लगातार सुरू आहे। आजही तो विरोध सुरू आहे। आझाद मैदानावरती धरणं आंदोलन आहे। त्या धरणं आंदोलनामध्ये किशोर ढमाले सर हे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याकडून आपण हा भाषिक वाद नेमका काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे जाणून घेऊयात। मुंबई आउटलुकमध्ये ढमाले सर स्वागत आहे। अगोदर तर हा भाषिक वाद जो आहे तो नेमका काय झाला आहे? आपण स्वातंत्र्यानंतर त्रिभाषा सूत्री स्वीकारलेली आहे, पण ते एकंदर याच्यामध्ये आपली मातृभाषा, त्यानंतर इंग्रजी आणि त्यानंतर एक आपल्याला हवी ती भाषा, अशा पद्धतीचं एकूण एक सूत्र आहे आणि ते फ्लेक्झिबल आहे आणि घटनेनं या सक्तीचं नाही आहे। घटनेनं त्याच्या संदर्भामध्ये एक लवचिक धोरण स्वीकारलेलं आहे। त्या धोरणाचा अवलंब इथे झालेला आहे। दुसरी गोष्ट, संविधानानं भाषावार प्रांतरचना मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यावेळेसच संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला तो मराठी आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे महाद्विभाषिक राज्य करण्याचं जे केंद्राचं धोरण होतं त्याला विरोध करण्यासाठी आणि भाषावार प्रांतरचनेचा हक्क म्हणून मराठीचं स्वतंत्र संविधानिक भाषिक राज्य मिळवण्याचा लढा हा इथं झालेला आहे। हे या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं पाहिजे की हे नेमकं आता हिंदीची सक्ती लादण्याचं काय कारण आहे? हिंदीची सक्ती लादण्याचं कारणच मुळात हे आहे की यांना RSSचं धोरण आहे की एक भाषा, एक धर्म, एक झेंडा, एक आहार, एक विहार, एक पोशाख। तर हे जे त्यांचं धोरण आहे, हे धोरण हे लादण्यासाठी त्यांनी हिंदीची सक्ती चालवलेली आहे। तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्याला हिंदी चालू करण्यासाठी त्यांनी तुमचं 24,000 कोटी रुपयाचं अनुदान आम्ही देणार नाही अशी धमकी दिली। म्हणजे इथपर्यंत त्यांचे मजल गेलेले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं हे धोरण जे घेतलेलं आहे हिंदी लादण्याचं, तर हे अनैसर्गिक आहे, बालमानस शास्त्राच्या विरोधात आहे। आम्ही आदिवासी भागातनं येतो। आदिवासी मुलांना त्यांची मातृभाषा कोकणी, पावरा, भिल्ल, गोंडी, मावची ही एक भाषा असते। त्यांना मराठी दुसरी, इंग्रजी तिसरी, आता हिंदी चौथी। हे केवढं अन्यायकारक आहे। हे भाषेच्या आडून जातीचं, वर्गाचं आणि पुरुष सत्तेचं वर्चस्व कायम करण्याचा हा प्रयत्न आहे। हिंदी ही काही ज्ञानभाषा नाही, मराठीला ज्ञानभाषा बनवायला पाहिजे, त्याऐवजी हे हिंदी आपल्यावर लादतायत। तर हे जे आहे ते वाईट आहे। वारकरी परंपरेतले संत जे आहेत, संत एकनाथ, त्यांनी असं सांगितलेलं होतं की संस्कृत देवे केली तर प्राकृत काय चोरांपासून आली। तसं आता देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे की हिंदी देवेंद्रांनी आणली तर मराठी काय चोरांनी वापरायची का? हा प्रश्न आहे। त्यामुळे हे वारकरी परंपरेच्या विरोधात आहे, महानुभावांच्या विरोधात आहे, हे बसवेश्वर परंपरेच्या विरोधात आहे, हे फुले शाहू आंबेडकरी परंपरेच्या विरोधात आहे, हे अण्णाभाऊ शाहीर अमर शेख, गवाणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, दादासाहेब गायकवाड यांनी जो महाराष्ट्र मिळवलेला आहे त्या महाराष्ट्राच्या मराठीच्या विरोधात आहे। मराठी भाषा मेली तर मराठी संस्कृती मरेल आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की मराठी भाषा आणि संस्कृती टिकण्यासाठी हिंदीची सक्ती रद्द झाली पाहिजे। डॉक्टर दीपक पवार, आनंद भंडारे, प्रकाश परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे। हे महत्त्वाचं आहे। या आंदोलनाला विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत। सत्य की जय। हा जो भाषिक वाद आहे हा आता टोकाचा होत चाललाय का? म्हणजे मीरा भाईंदरचं प्रकरण असेल किंवा इतर जे काही प्रकरणं झाली, 2008 मध्ये पण असंच झालं, उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये हिंसक आंदोलनं झालेले आहेत, तर हा टोकाचा होत चाललाय का? हा टोकाचा बनवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे आणि म्हणून आपलं म्हणणं असं आहे
की तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवता हो? हिंदी आणि इंग्लिश. खरं तर इंग्रजी पण त्यांना चांगलं येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. मग तुम्ही हिंदीच्या पलीकडे दुसरी भाषा शिकत नाही आणि जगाला मात्र हिंदी शिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, हे वाईट आहे. मला असं वाटतं की जर हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारनं असं सांगावं की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही मराठी शिकवणार आहोत, गुजरातमध्ये तामिळ शिकवणार आहोत, बिहारमध्ये कन्नड शिकवणार आहोत, असं सरकारने जाहीर करावं. म्हणजे टोकाचं होणार नाही. असं केलं तर तुमचा हिंदीला विरोध नसेल? नाही, ते सक्ती असता कामा नये. आम्ही शिकवू असं म्हणतोय. ते आत्ता साधं शिकवत पण नाही आहेत. ते शिकवायला त्यांनी सुरुवात करावी ना. निदान हिंदी व्यतिरिक्त कोणती भाषा शिकतात? इंग्रजी शिकतात काही लोक, पण सार्वत्रिक इंग्रजी पण तिथं नाही आहे. मग हिंदी व्यतिरिक्त आम्ही दुसरी भाषा शिकणार नाही. आम्ही कुठेही गेलो तर आमच्याच भाषेत बोलू आणि इतरांनी मात्र आमची भाषा शिकावी. ही सक्ती जी आहे ते भाषिक वर्चस्वाची आहे आणि त्याच्या आडून एक फॅसिस्ट राजकारण आहे त्याची आहे. हा जो भाषिक वाद जो टोकाचा होत चाललेला आहे, हिंसक होत चाललेला आहे, भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर भाषावार राष्ट्राची निर्मिती होऊ शकते का? भारताचं पुन्हा विभाजन होऊ शकतं का? नाही, तसं होण्याची काही शक्यता नाही. कारण आपण एक केंद्रांवरती घटना बनवलेली आहे. आपली राज्यघटना जी आहे ती घटना म्हणजे आपण इतर अमेरिका किंवा इतर यांच्याप्रमाणे राज्य एकत्र येऊन संघराज्य स्थापन केलेलं नाही. तर आपण संघराज्याच्या अंतर्गत केंद्राच्या अंतर्गत भारतीय भारत आल्या. त्यामुळं परराष्ट्र धोरण असेल किंवा हे असेल त्याच्यात केंद्राकडेच आहेत. मिलिटरी केंद्राकडे आहेत, परराष्ट्र धोरण केंद्राकडे आहे, संरक्षण विभाग केंद्राकडे आहे, केंद्रीय अर्थ खातं आहे. त्याच्यामुळे तसं होण्याची काही शक्यता नाही आहे नजीकच्या काळात तर नाही. पण यांनी या पद्धतीची धोरणं जर दाबली, लोकांवर लादली तर दक्षिणेकडनं याच्या विरोधामध्ये उठाव होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी ही या भाजपच्या राज्यकर्त्यांवर राहील हे मात्र निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अमराठी किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये जे हिंसक आंदोलन किंवा हिंसक ज्या काही तुरळक ज्या काही घटना झालेल्या आहेत, तसाच त्रास जो आहे तो महाराष्ट्रातल्या लोकांना जे UP बिहारमध्ये कामासाठी गेलेले आहेत त्यांना होताना दिसतोय, अशा देखील बातम्या येत आहेत. त्याकडे कसं बघताय? नाही, हे चुकीचं आहे ना. माणसांवर व्यक्तिगत हल्ले करणं हे नाही, पण यातले काही हे सर्वसामान्य कष्टकरी करत नाही. यात जे आर्थिकदृष्ट्या मुजोर झालेले आहेत ते लोक या पद्धतीची दरपोक्ती करतात आणि त्याला मग काही ठिकाणी प्रतिक्रिया येते. पण त्यांनी दरपोक्ती करू नये. केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, मग त्याच्या विरोधामध्ये काही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, अशा घटना महाराष्ट्रात फार होत नाहीत, ह्या तुरळकच आहेत. आत्तापर्यंत कधीच अशा मोठ्या प्रमाणावर त्या झालेल्या नाहीत. 2008 मध्ये झालं होतं. हो, काही प्रमाणात झालेल्या होत्या, पण त्याला सुद्धा वेगवेगळे रंग होते. काही ठिकाणी त्याला मुद्दाम धार्मिक रंग देण्यात आलेला होता, काही ठिकाणी जातीय रंग होता, काही ठिकाणी आर्थिक हितसंबंधांचा भाग होता. असे वेगवेगळे पदर त्याच्यामध्ये आहेत. ते एकच एक हिंदी विरोधी असं नाही आहे. एक वेगळा प्रश्न आहे, म्हणजे ह्या भाषिक वादाच्या व्यतिरिक्त अलीकडे महापुरुषांची बदनामी होताना दिसते आणि ती बदनामी करण्यामध्ये खास करून भाजप किंवा संघाचे लोक आहेत. काय सांगाल यावर? त्यांचा एक अजेंडा आहे. हे जे महामानव समतेचे पुरस्कर्ते होते, या समतेच्या पुरस्कर्त्या महामानवांना बदनाम करायचं की जेणेकरून समतेची आशा आकांक्षा जी बहुजन समाजामध्ये आहे ती संपुष्टात येईल. बहुजन समाज जो जागा झालेला आहे त्याच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊन तो समतेच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून महामानवांची, प्रेरणास्रोतांची बदनामी करण्याचं कारस्थान हे यांनी केलेलं आहे. आणि हे आजच करतायत असं नाही. यांनी सिंधू संस्कृतीच्या बळीराजाला बदनाम केलं, यांनी श्रीसत्तेच्या आद्य राणीला बदनाम केलं, निवृत्तीला बदनाम केलं, यांनी महानुभाव चक्रधर, बसवेश्वर, नंतर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ या सर्वांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यांनी फुले शाहू आंबेडकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीनं यांचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळं महामानवांची बदनामी करायची, त्यांना तोडायचं, मोडायचं. दुसऱ्या बाजूला त्यांचं जर शक्य झालं नाही तर त्यांचं सामिलीकरण करून घ्यायचं आणि सामिलीकरण शक्य नसेल तर त्यांचं उदात्तीकरण करून त्यांना देवत्व बहाल करायचं आणि संपुष्ट आणायचं, विचार प्रक्रिया संपुष्टात आणायची, असं त्यांचं एक दीर्घकालीन धोरण आहे.
आणि ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेलं आहे आत्तापर्यंत. आणि म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजरोसपणे बदनामी करतात आणि बहुजन समाजाचे मेंदू त्यांनी एवढे बत्तड करून ठेवलेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तर काही वाटत नाही बहुजन समाजातल्या लोकांना, पण देवेंद्र फडणवीसांना कुणी काय बोललं तर त्याच्याबद्दल चौकात निदर्शन होतात. हे बहुजन समाजाचा मेंदू हा गहाण पडलेला आहे, याचं हे द्योतक आहे. त्यामुळं बहुजन समाजानं जागं व्हावं, आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे. या पद्धतीचा विचार हा बहुजन समाजाने महामानवांच्या प्रेरणेनं राबवावा अशी भूमिका आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे शेतकरी आत्महत्या हा एक म्हणजे खूप वर्षांपासूनचा खरं तर प्रश्न आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये 700पेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा मुद्दा आहे, शक्तीपीठला विरोध होतोय, आदिवासींचे वेगळे मुद्दे आहेत, कुपोषण हा एक आता सगळ्यात मोठा मुद्दा समोर आलेला आहे आणि ते ग्रामीण भागामध्ये नाही आहे तर शहरी भागामध्ये कुपोषण वाढलेलं आहे. ते एवढे सगळे मुद्दे असताना भाषेच्या मुद्द्यावरती आंदोलन होतं आणि ह्या मुद्द्यांवरती व्यापक आंदोलन होत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती शेतकरी सुकाणू समितीनं मोठं काम हे 2017 ते 2025पर्यंत केलं. देशव्यापी शेतकऱ्यांचा लढा पण दिल्लीला झालेला आहे. आजही महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. आत्ता लातूर जिल्ह्यामधलं एक शेतकरी स्वतः औत ओढतोय आणि त्याची पत्नी ही मागं वर्षाच्या आहेत आणि मागं रुग्ण तिने धरलेला आहे. तर हे जे चित्र दाखवलं गेलं आणि त्याच्यावरनं शेतकऱ्याला दयेचा विषय बनवलेला आहे. तर दयेचा विषय शेतकऱ्याला बनवू नका, आदिवासीलाही बनवू नका. तर त्याऐवजी हक्काच्या स्वाभिमानाच्या ज्या मागण्या या समूहांनी केलेल्या आहेत त्या पूर्ण करणं हे सरकारचं काम आहे. का बरं तुम्ही शक्तीपीठासाठी 20,000 कोटी रुपये खर्च करता, शेतकऱ्यांच्या बागायती जमीन तुम्ही काढून घेता आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्ती करायच्या वेळेस मात्र आमच्याकडे पैसे नाही असं तुम्ही म्हणता. तर गरज नसताना समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूरपासून मुंबईकडे यायला ऑलरेडी 4 मार्ग असताना पुन्हा समृद्धी मार्ग करण्यात आलेला आहे. तर हे जे आहे हे भांडवलदारांच्या उच्च जातवर्गीयांच्या सोयीचं धोरण हे सरकारनं राबवण्याचं कारस्थान जे चालवलेलं आहे ते भयानक आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांची शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे म्हणजे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतकरी जो आहे तोही जगेल या पद्धतीनं रोजगाराच्या योजना आखल्या पाहिजेत. ही आपली भूमिका आहे आणि त्यामुळं शेतकरी शेतमजुरांसह सर्वांचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल.